नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या स्टडी स्पेस मराठीमध्ये। बघा, आज आपण व्हेक्टर बॉर्न डिसीजवर लेक्चर घेणार आहोत, म्हणजेच एका प्रकारे त्याच्यावर आधारित काही एमसीक्यू घेणार आहोत। आधी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की व्हेक्टर म्हणजे काय। व्हेक्टर बघा, व्हेक्टर म्हणजे एका प्रकारचा वाहक। कोण? वाहक। आणि व्हेक्टर बॉर्न डिसीजेसमध्ये व्हेक्टर काम काय करतो तर एका प्रकारच्या रोगाचे वहन करण्याचे काम व्हेक्टर करतो। आता व्हेक्टर काय करतो म्हटलं? रोगाचे वहन करतो। आता व्हेक्टर कोण असू शकतो? व्हेक्टर मच्छर सुद्धा असू शकतो। मच्छर, माशी, एखादा प्राणी सुद्धा असू शकतो, किंवा एखादी कृमी म्हणा, किंवा कीटक सुद्धा कोण व्हेक्टरचं काम करू शकतो। म्हणजे एका प्रकारे बघा, फॉर एक्झाम्पल हा एक व्यक्ती आहे आणि हा दुसरा व्यक्ती आहे। काही आजार हे असे असतात की जे एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये डायरेक्टली जात नाही, त्यांच्यासाठी व्हेक्टरची म्हणजे वाहकची गरज असते। आणि ते वाहकचं काम हे मच्छर, माशी, प्राणी, कृमी वगैरे, कीटक वगैरे हे करतात। आता फॉर एक्झाम्पल ह्या व्यक्तीला एखादा आजार वगैरे आहे, कोणता तरी रोग आहे या व्यक्तीला, आणि ह्या व्यक्तीला नाही आहे, तर व्हेक्टर ह्या व्यक्तीमधून तो आजार घेईन आणि जाऊन ह्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर करेल। म्हणजे व्हेक्टरने काय एका प्रकारे ट्रान्सफरचं किंवा वाहकचं काम केलं। म्हणजे व्हेक्टर म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगतो, व्हेक्टर म्हणजे काय तर एखाद्या रोगाचे वहन करणारे। व्हेक्टर बॉर्न डिसीज बघतोय म्हणजे काय? व्हेक्टर काय येईल त्यामध्ये की एखाद्या रोगाचे वहन करणारे एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये, असं तुम्ही म्हणू शकता इथे। आता बघा, आपण लगेच आपल्या एमसीक्यूला लगेच सुरुवात करूयात। चला बघा, काय आहे तुमच्या पुढे पहिला एमसीक्यू। डेंग्यू रोगाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो? ऑप्शन्स बघा काय आहेत। एक आहे ॲनोफिलीज डास, दुसरा आहे एडिस डास, तिसरा आहे क्युलेक्स डास, आणि चौथा आहे मॅन्सोनिया डास। कोणता आजार विचारलाय, कोणता रोग? तर डेंग्यू। याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, एडिस डास। बघा, एडिस डास जो आहे ना, भरपूर जे डास वगैरे असतात ते खराब पाण्यामध्ये किंवा गढूळ पाण्यामध्ये जगतात, किंवा त्यांचं प्रजनन वगैरे त्यामध्ये करतात। पण जो डेंग्यूचा एडिस डास आहे ना, तो ना चांगल्या पाण्यामध्ये राहतो किंवा चांगल्या पाण्यामध्ये प्रजनन वगैरे करतो, स्वतःची संख्या वाढवतो। जे साठलेलं चांगलं पाणी असेल ना, त्याच्यामध्ये तो एका प्रकारे वाढण्याचं काम करतो। आता बघा, डेंग्यूमध्ये काय होतं? डेंग्यू हा ना एक प्रकारे व्हायरस आहे, म्हणजे व्हायरस जनित रोग आहे। पण तो काय आहे? तो एका प्रकारचे डासामुळे पसरतो। कोणत्या? एडिसमुळे। आता डेंग्यू जेव्हा आपल्याला होतो किंवा एखाद्या व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये ह्या एडिसमुळे ट्रान्सफर होतो, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये काय काय बदल होतात? तर त्या व्यक्तीमध्ये सर्वात प्रथम 2-4 दिवस तर काय परिणाम नाही, पण नंतर हळूहळू त्या व्यक्तीला डोकेदुखी होते, त्या व्यक्तीला एका प्रकारे चक्कर येऊ लागते, आणि हळूहळू त्या व्यक्तीच्या पोटामध्ये मळमळ सुरू होते। आणि जेव्हा मळमळ सुरू होईल ना, तेव्हा त्या व्यक्तीला जुलाब होतील, भरपूर प्रमाणामध्ये जुलाब होतात। आणि ते जुलाब साधारण जुलाब नसतील, एका प्रकारे रक्तसुद्धा असेल त्या जुलाबामध्ये, त्याच्याशिवाय त्या जुलाबामध्ये म्हणा किंवा शौचमध्ये म्हणा त्या व्यक्तीला होतील, त्याच्यामध्ये काळसटपणा सुद्धा त्या जुलाबामध्ये असू शकतो। आणि मग आता जुलाब तर भरपूर झाले, म्हणजे एका प्रकारे व्यक्तीच्या शरीरामधून तर पाणीच गेलं, ह्या व्यक्तीला उलटीसुद्धा होती, भरपूर होती, पाणी निघून चालले एका प्रकारे। मग ह्या व्यक्तीला काय द्यावं लागेल रे? तर ह्या व्यक्तीला द्या ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, म्हणजे ग्लुकोज पण मिळेल, सॉल्ट पण मिळेल, आणि पाणी पण मिळेल। हे सगळं ORS द्या कोणाला? डेंग्यू झालेल्या व्यक्तीला, किंवा कोणत्याही व्यक्तीला ज्याला जुलाब वगैरे झालेत, उलट्या वगैरे झाल्यात ना, त्याला तुम्ही ORS द्यायचं काम करा। आणि नारळ पाणी पण जर द्यायचं असेल तर ते सुद्धा भरपूर चांगलं आहे, नारळ पाणी ज्याला जुलाब उलट्या झाल्यात। आणखी बघा, ज्या व्यक्तीला डेंग्यू झाले त्याच्यामध्ये आणखी एक बदल होतो, तो म्हणजे त्याच्यामधले प्लेटलेट्स यांची कमी होते। आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, रक्तामध्ये RBC, WBC प्लेटलेट्स आहेत। जेव्हा प्लेटलेट्स आहेत ना, हे प्लेटलेट्स डेंग्यूमध्ये कमी होतात। आणि प्लेटलेट्स काम काय करत होते रे? तर प्लेटलेट्स व्हिटॅमिन के सोबत मिळून प्रोथ्रोम्बिन तयार करायचे, आणि नंतर प्रोथ्रोम्बिनचं कशामध्ये? थ्रोम्बिनमध्ये रूपांतर होत होतं।
आणि हे थ्रोम्बिन जेव्हा आपल्याला एखादी जखम वगैरे होते त्यामधून जेव्हा रक्त वगैरे बाहेर निघतं तेव्हा त्या रक्ताच्या ठिकाणी ना एका प्रकारची जाळी तयार करायचं काम थ्रोम्बिन हे करत असतं. आणि जर प्लेटलेट्सच नसतील तर तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता की थ्रोम्बिनच तयार होणार नाही. आणि जर थ्रोम्बिनच तयार झालं नाही तर तुमच्या शरीरामधून रक्त बाहेर निघताना जाळीच तयार होणार नाही आणि रक्त भरपूर प्रमाणामध्ये निघून जाईल. आणि जर रक्त निघून गेलं तर हिमोग्लोबिन पण निघून जाईल आणि हिमोग्लोबिन जर कमी झालं तर ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये पेशींमध्ये व्यवस्थितपणे पुरवला जाणार नाही. आता हे झालं प्लेटलेट्सचं. पण कधी नाही भरपूर वेळा डेंग्यूमध्ये WBC सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कमी होतात. WBC कमी होणे याला एक शब्द आहे बघा, ल्युकोपेनिया, LEUKOPENIA. ल्युकोपेनिया म्हणजे WBC शरीरामधून कमी होणे. आणि WBC जर कमी झाले तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. आणि डेंग्यू तर आधीपासून शरीरामध्ये आहे आणि रोगप्रतिकारक जर शक्ती कमी झाली तर व्यक्तीचं शरीर जे एका प्रकारे थकेल, म्हणजे बाहेरून कोणताही एका प्रकारे आजार वगैरे आला ना, छोटासा जरी सर्दी ताप वगैरे खोकला वगैरे काय आला तर ते लवकर जाणार नाही, भरपूर काळ शरीरामध्ये टिकून राहील आणि ती शरीराची एका प्रकारे भरपूर प्रमाणामध्ये काय हानी करतील. आता बघा हे तुम्हाला सांगितलं डेंग्यूबद्दल. आता लगेच वेळ वाया न घालवता लगेच पुढचा प्रश्न. आता इथं दिलं मलेरिया. मलेरिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? ऑप्शन्स बघा. ऑप्शन नंबर 1 एडिस डास, ऑप्शन नंबर 2 ॲनोफिलीस डास, ऑप्शन नंबर 3 क्युलेक्स डास आणि ऑप्शन नंबर 4 ब्लॅक फ्लाय. आता याचं उत्तर सांगतो तुम्हाला. मलेरिया हा रोग जो आहे ना तो ऑप्शन नंबर 2 ॲनोफिलीस डास. खास करून याची जी मादी असते ना, मादी म्हणजे फिमेल ॲनोफिलीज, यामुळे मलेरिया हा होतो. आणि मलेरिया हा प्रोटोझोआ आहे, एका प्रकारे परजीवी आहे. आणि त्याच्यातलं मलेरिया काय एका प्रकारे प्लाझ्मोडियम प्लाझ्मोडियममुळे मलेरिया हा आजार होतो. हा काय करतो, जी ॲनोफिलीस डासाची मादी असते ना ती काय करते, एखादा संक्रमित व्यक्ती असेल म्हणजे त्याला मलेरिया असेल तर त्याला चावेल, त्याच्यातून घेईल प्लाझ्मोडियम आणि प्रसार करेल म्हणजे स्वतःमध्ये घेईल एका प्रकारे. आणि जेव्हा दुसऱ्या एका निरोगी व्यक्तीला चावेल तेव्हा चावता त्याचं रक्त घेईल, पण त्याच्या शरीरामध्ये हा प्लाझ्मोडियम सोडेल. मग त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय होईल, हे प्लाझ्मोडियम लगेच लपायची जागा बघतात. आणि लपायची जागा म्हणजे यांच्यासाठी खास जागा म्हणजे लिव्हर ही यांची आवडती जागा आहे एका प्रकारे लपण्यासाठी. लिव्हरमध्ये जातील, स्वतःची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढवतील. पण त्यांना भोजनची सुद्धा आवश्यकता असते. आणि ते भोजनसाठी ना त्यांना प्रोटीन पाहिजे. त्यांना काय पाहिजे, प्रोटीन. ते बोलतात आता प्रोटीन खायचे, मग काय करायचं, लिव्हरमधून बाहेर पडतील, बघतील RBCला, बोलतील अरे वा RBC मध्ये प्रोटीन आहे, RBCमध्ये प्रोटीन आहे. आणि ते प्रोटीन कोणतं असतं रे, प्रोटीन कोणतं असतं, RBCमध्ये एक प्रोटीन आहे, त्या प्रोटीनचं नाव काय, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे. ओके, हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे. ज्या प्रकारे लाल मांसपेशींमध्ये मायोग्लोबिन हे प्रोटीन आहे, हाडांमध्ये ओसिन हे प्रोटीन आहे, केसांमध्ये किरेटिन हे प्रोटीन आहे, त्याप्रमाणे RBCमध्ये हिमोग्लोबिन हे प्रोटीन आहे. ते हिमोग्लोबिनला एका प्रकारे खातात, आणि हे बघा हे हिमोग्लोबिनला खातात आणि त्यातल्या त्यात ते ग्लोबिनला खातात. कारण हिमोग्लोबिनमधला जो ग्लोबिन आहे ना तो प्रोटीन आहे. पण जे हिमो आहे ना, आता या दोघांची एका प्रकारे फोड होती, ग्लोबिन खाऊन टाकलं तर जो उरला ना हिमो, त्याचं एका प्रकारे हिम होतं, हिम. आणि जो हिम आहे ना, हिम तो ह्या मलेरियासाठी ना एका प्रकारे हानिकारक आहे. म्हणजे एका प्रकारे तुम्ही म्हणू शकता प्लाझ्मोडियमसाठी हानिकारक आहे. तो मरूसुद्धा शकतो. म्हणून प्लाझ्मोडियम पण हुशार आहे. जो हिम तयार झाला ना, हिम हा त्याचं रूपांतर करतो कशामध्ये, हिमोझोईनमध्ये रूपांतर करतो, जो प्लाझ्मोडियमसाठी हानिकारक नाही. आणखी प्लाझ्मोडियम काय करतो माहिती का, असं स्वतः त्याला प्रोटीन वगैरे भेटलं, तो स्वतःची संख्या वाढवत जाईल, काय भीती असल्यावर जाईल यकृतामध्ये लिव्हरमध्ये जाऊन लपेल. तो ना नंतर काही काळाने ना डोक्यामध्ये सुद्धा जातो आणि डोक्यामध्ये जाऊन एक ग्रंथी आहे हायपोथॅलॅमसला सुद्धा प्रभावित करतो. हायपोथॅलॅमस काय करते तर पीयूष ग्रंथी पिट्युटरी ग्लँडला सुद्धा कंट्रोल करते. पिट्युटरी ग्लँड जी आहे ना तिला शरीरातली एका प्रकारे मास्टर ग्लँड म्हणतात. काय म्हणतात, मास्टर ग्लँड.
आणि ह्या ग्रंथीला कंट्रोल करायचं काम हायपोथॅलॅमस करते. आता जर हायपोथॅलॅमस जर बिघडला तर तो पिट्युटरी ग्लॅन्डला कंट्रोल करणार नाही, आणि पिट्युटरी ग्लॅन्ड ही शरीरातील वेगवेगळ्या एंडोक्राईन ग्रंथांना कंट्रोल करते. आता मग ही ग्रंथी ह्या ग्रंथांना कंट्रोल करणार नाही, म्हणजे एका प्रकारे पूर्णतः शरीराचं संतुलनच बिघडून जातं. हायपोथॅलॅमस बिघडला तो शरीराचं तो एका प्रकारे तापमानच वाढून देतो. आता बघा आपल्या शरीरामध्ये काही एन्झाईम्स आहेत पाचन संस्थेमध्ये सुद्धा, जे भोजन अन्नाला पचवण्यासाठी मदतगार आहेत. आता यांनी स्वतःचं टेम्परेचर वाढवलं तर जे एन्झाईम आहेत ना ते एका पर्टिक्युलर टेम्परेचरलाच काम करू शकतील. यांनी जर टेम्परेचर वाढवलं तर ते एन्झाईम कामच नाही करते व्यवस्थितपणे. म्हणून आपल्या शरीरामध्ये भोजनचं पचनसुद्धा व्यवस्थित होणार नाही. भोजनचं पचन झालं नाही तर लहान आतडे त्यांना शोषून घेऊ शकत नाही, म्हणून शरीरसुद्धा एका प्रकारे गळून जाईल किंवा कमजोर होईल हे म्हणू शकता तुम्ही. कशामध्ये तर मलेरियामध्ये. याच्यामध्ये एक लससुद्धा आहे, ॲक्ट नावाची लस आहे, ती सुद्धा याच्यामध्ये घेतात. कशामध्ये? मलेरियामध्ये. आता बघा पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न आहे फिलेरियासिस म्हणजे हत्तीपाय हा रोग कोणत्या डासामुळे होतो? आता ऑप्शन बघायचे काय आहेत? ऑप्शन नंबर 1 एडिस डास, ऑप्शन नंबर 2 ॲनोफिलीस डास, ऑप्शन नंबर 3 क्युलेक्स डास आणि ऑप्शन नंबर 4 मॅन्सोनिया डास. याचं योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 क्युलेक्स डास. हे याचं उत्तर आहे. फिलेरिया हत्तीपाय कशामुळे होतो तर क्युलेक्स डासामुळे होतो. आता हत्तीपाय म्हणजे काय? हे बघा, हत्तीपाय म्हणजे लोकांना काय माहिती आहे की बाबा पाय जे आहेत ते हत्तीसारखे एका प्रकारे फुगतात, पण ते कसे फुगतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा, क्युलेक्स डास घेऊन येईल याच्या हत्तीपायाच्या कृमीला. एका प्रकारे हत्तीपाय जो आहे तो एक जीवाणू किंवा विषाणूमुळे नाही तर कशामुळे होतो? कृमीमुळे होईल. कृमीमुळे. त्या कृमीला एका प्रकारे ट्रान्सफर करायचं काम कोण करतं तर क्युलेक्स नावाचा डास करतो. तो क्युलेक्स डास घेईल कृमी, येईल व्यक्तीच्या शरीरामध्ये, चावेल, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडून दिला काय तर कृमी सोडून दिली हत्तीपायाची. बघा आपल्या शरीरामध्ये एक सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ब्लडची, बरोबर, की ज्याच्यामध्ये आर्टरीज आहेत, व्हेन्स आहेत, ज्यामधून ब्लड फ्लो होतो. माहिती आहे ब्लड फ्लो होतो. तर त्यांच्याच आजूबाजूला फॉर एक्झाम्पल ही व्हेसल्स वगैरे आहे किंवा धमनी शिरा वगैरे आहे म्हणू शकता तुम्ही असं, तर त्याच्याच आजूबाजूला ना एका प्रकारे अशी लेयर वगैरे असते, ती पण व्हेसल्सचीच असते. त्यांना काय म्हणतात? लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणतात. लिम्फॅटिक व्हेसल्स ज्या धमन्यांचे किंवा शिरांच्या आजूबाजूंना पसरलेल्या असतात. ह्या धमन्या वगैरे शिरा तर ब्लड फ्लोचं काम करतात, त्याच्यामध्ये रक्त म्हणजे ब्लड पण असतं, पाणीसुद्धा असतं. पण हे जे असतात ना लिम्फॅटिक व्हेसल्स, हे काय काम करतात तर हे फ्लुइड म्हणजे एका प्रकारे पाणी वाहून नेण्याचं काम करतात. त्याचबरोबर बॅक्टेरिया झालं, व्हायरस झालं किंवा जे शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन झालेलं असेल ते वाहून नेण्याचं काम करतं. आणि त्याचबरोबर फॅट वगैरे असेल त्यांनासुद्धा वाहून नेण्याचं काम करतं. म्हणजे सेलकडे जर पाणी जास्त झालं तर सेलमधून एका प्रकारे पाणी काढून न्यायचं काम करतात. सेलमध्ये जर पाणी जास्त झालं तर सेल फुटू पण शकते. जर शरीरामध्ये म्हणा किंवा सेलमध्ये मांसपेशींमध्ये जर प्रोटीन वगैरे जास्त झालं किंवा यांच्यात सेलमध्ये किंवा मांसपेशींमध्ये फॅट जास्त झालं तर ते सुद्धा वाहून नेण्याचं काम करतात. आणि वाहून नेऊन ते एका प्रकारे ब्लडमध्ये सोडतील आणि नंतर ब्लडमधून ते गाळण्याची एका प्रकारे क्रिया होती. ती कशामुळे होती तर किडनी वगैरेमध्ये होती. तर त्यामध्ये ते जास्त प्रमाणामधलं जे मटेरियल असेल ना ते लघवीवाटे बाहेर काढलं जाईल नंतर. म्हणजे हे याला कनेक्ट असतात हे धमनी लिम्फॅटिक व्हेसल्स धमन्यांमध्ये म्हणा किंवा शिरांमध्ये ते सोडतील मटेरियल आणि नंतर ते लघवीवाटे बाहेर टाकलं जाईल जेव्हा गाळण प्रक्रिया होईल तेव्हा. आता बघा आणखी आता लिम्फॅटिक व्हेसल्स तुम्हाला सांगितलं. लिम्फॅटिक व्हेसल्स काय काम करतात? हे काम काय पाणी वगैरे वाहून नेण्याचं. आता ह्या ज्या कृमी आहेत ना, कृमी ह्या आल्या शरीरामध्ये, ह्या जे लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत ना, ही जी लिम्फॅटिक व्हेसल्स वगैरे आहेत हे इथं जातील, थांबतील जरा काही काळ, स्वतःची संख्या वाढवतील. हळूहळू ते भरपूर प्रमाणामध्ये स्वतःची संख्या वाढवतील आणि ह्या व्हेसल्सला आहेत ना लिम्फॅटिक व्हेसल्सला एका प्रकारे ना ब्लॉक करतील. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पाणी वगैरे असते, बॅक्टेरिया व्हायरस वगैरे असतात, एका प्रकारे ना असं आतमधून नाही का ब्लॉक करून टाकतील. काय ठिकाणी मोकळं म्हणजे हे पाणी येत राहतं यामध्ये सेल्समधून, जे एक्स्ट्रा पाणी सेल्समध्ये आहे ते एका प्रकारे ना याच्यामध्ये येत राहतं, पण इकडे पुढे जायला मार्गच नाही. मग हे जी व्हेसल्स आहे ना लिम्फॅटिक व्हेसल्स ह्या ना फुगत जातात हळूहळू. आणि ह्या लिम्फॅटिक व्हेसल्स ना शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणीमध्ये, डोक्यामध्ये आहे, हातापायांमध्ये, छातीमध्ये, सगळीकडे काय
लिम्फॅटिक व्हेसल्स पसरलेले आहेत आणि हळूहळू हे स्वतःची संख्या वाढत जातील. कोण? कृमी हत्ती रोगाच्या. तर आणि हे पाणी एका प्रकारे साठत जसं जाईल ना तसं ना हळूहळू त्या व्हेसल्स साठत जातील आणि व्हेसल्समध्ये पाणी साठत जाईल आणि त्या फुगत जातील एका प्रकारे. आणि जेव्हा अशा फुगता पार भरपूर काळ लोटतो म्हणजे 2 वर्ष 4 वर्ष असे भरपूर काळ लोटतो ना तेव्हा त्या व्यक्तीचा पाय सुजलेला वगैरे दिसतो. ते एका प्रकारे ब्लॉकेज झाले, पाणी तिथे अडले, पाणी साठत चालले म्हणून ते व्हेसल्स फुगत चाललेत. ते म्हणून त्याला काय म्हणतात? हत्ती रोग असे म्हणतात. हत्ती पाय याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पायच सुजलेला दिसतो की बाबा पाय मोठा झालेला, पण ते एका प्रकारे व्हेसल्स सुजल्यात. कोणत्या व्हेसल्समध्ये? पाणी जमा झाले, लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये. हे तुम्हाला समजलं. त्याचबरोबर बघा पुरुषांमध्ये जे अंडकोश असतात, अंडकोश त्यांची जी थैली असते ना, थैली, अंडकोशाची थैली, तिच्यामध्ये सुद्धा एका प्रकारे पाणी साठायचं काम करतं. कशामध्ये? हत्ती रोगामध्ये त्याच्या ह्या पुरुषाचे जे अंडकोश असतात त्याच्या थैलीमध्ये सुद्धा पाणी साठतं. आता महिलांमध्ये जे स्तन आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा एका प्रकारे पाणी साठतं आणि स्तन जे आहेत ना ते सुजलेले दिसतात. मग यामध्ये काय काय होतं? महिलांमध्ये जे स्तन आहेत ते सुजलेले दिसतात. स्त्रियांचे जे अंडकोशची जी थैली आहे ती सुद्धा एका प्रकारे सुजलेली दिसते. हात पाय फुगलेले म्हणजे सुजलेले एका प्रकारे दिसतात. ह्या गोष्टी कशामध्ये होतात? तर हत्ती पाय या रोगामध्ये होतात आणि याचा वाहक कोण आहे? तर क्युलेक्स डास आहे. आता बघा आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे कालाज्वर किंवा काला आजार रोग कोणत्या कीटकामुळे होतो? कालाज्वर किंवा काला आजार रोग कोणत्या कीटकामुळे होतो? आता ऑप्शन बघा. एक आहे घर माशी म्हणजे हाऊस फ्लाय, दुसरे आहे सेतसे माशी, तिसरा आहे सँड फ्लाय आणि चौथं ऑप्शन आहे ब्लॅक फ्लाय. आता याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सँड फ्लाय. याच्यामुळे कालाज्वर काला आजार हा होतो. आता काला आजारमध्ये काय होतं? हेच आहे व्हेक्टर. काय आहे? सँड फ्लाय. हा काय करतो? एका व्यक्तीला जर संसर्ग झाला असेल तर त्याच्यामधून जाईल दुसऱ्या व्यक्तीला चावेल आणि त्याच्यामध्ये काय ते काला आजारचे जे आहेत एका प्रकारे हा परजीवीमुळे होतो. हा जो कालाज्वर आहे ना तो परजीवीमुळे, बॅक्टेरियामुळे किंवा बॅक्टेरियामुळे म्हणा किंवा व्हायरसमुळे नाही तर परजीवीमुळे होतो. आणि हे काय करतात माहिती आहे? जेव्हा हा परजीवी येतो कालाज्वरचा शरीरामध्ये तो जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोन मॅरोला बिघडवायचं काम करतो. बोन मॅरो म्हणजे काय? तर हाड जे असतात ना आपले हाड त्यांच्यामध्ये टिश्यूज असतात. टिश्यूज म्हणजे काय? सेल्सचा एका प्रकारे गठ्ठा म्हणू शकतो जे एक समान कार्य करतात किंवा एकच काम करतात, एका प्रकारचंच काम करतात. त्याला एका प्रकारे म्हणतात टिश्यू. आणि इथे असतात कनेक्टिव्ह टिश्यू, बोन्सच्या आतमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आणि यांनाच बोन मॅरो म्हणतात. आणि हे टिश्यू काम काय करतात रे? तर हे काम काय करतात? तर RBCची निर्मिती, WBCची निर्मिती आणि प्लेटलेट्सची निर्मिती करायचं काम कोण करतात? तर बोन मॅरो. आता ह्या परजीवीने तर बोन मॅरोला तर बिघडून टाकलं. RBC, WBC, प्लेटलेट्स यांची संख्या कमी होणार किंवा कमी निर्मिती व्हायला सुरू होणार. RBC कमी झाला, RBC मध्ये काय असतं? हिमोग्लोबिन जर कमी झाला म्हणजे एका प्रकारे तर काय करेल? ऑक्सिजनचं जास्त वहन करणार नाही पेशींपर्यंत. जर जास्त वहन केलं नाही तर मायटोकॉन्ड्रियाला ग्लुकोज जाळण्यासाठी ऑक्सिजन भेटणार नाही, ग्लुकोज जाळला जाणार नाही एका प्रकारे. आणि ग्लुकोज जर जाळला गेला नाही तर शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होणार नाही. आणि त्याचबरोबर जर ऑक्सिजन नाही भेटला ग्लुकोजला तर ग्लुकोज आणखी काय हे मायटोकॉन्ड्रिया काय करेल माहिती आहे का? ग्लुकोजचं डायरेक्ट रूपांतर करतं. कशामध्ये? तर न्यूक्लिक ॲसिडमध्ये लॅक्टिक ॲसिडमध्ये डायरेक्ट काय रूपांतर करतं. आणि लॅक्टिक ॲसिड जर शरीरामध्ये साठत गेलं तर ते काय करतं रे? तर हातापायांची गती किंवा शरीराची गती एका प्रकारे थांबवेल, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवेल. आता WBCची कमी केली तर WBCची कमी जर केली तर एका प्रकारे शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. आणि जर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर कोणताही आजार येईल आपल्याला आजारी करून जाईल. प्लेटलेट्सची कमी झाली, प्लेटलेट्सची जर कमी झाली तर प्रोथ्रोम्बिन बनणार नाही व्हिटॅमिन Kच्या सानिध्यामध्ये. आणि जर प्रोथ्रोम्बिन नाही बनला तर थ्रोम्बिन नाही बनणार. थ्रोम्बिन जर नाही बनला तर रक्त शरीरामधून भरपूर प्रमाणामध्ये वाहून जाईल, कारण रक्त अडवण्यासाठी प्रोथ्रोम्बिन किंवा म्हणू शकता थ्रोम्बिन जे आहे ते एका प्रकारे रेषा किंवा जाळी तयार करू शकत नाही, कारण प्लेटलेट्सच आधीपासून कमी.
हे झालं तुम्हाला सांगितलं कालाज्वरबद्दल झालं ते त्याचा वाहक कोण व्हेक्टर. आज आपण व्हेक्टर बॉर्न डिसीज करतोय म्हणून तुम्हाला व्हेक्टर लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा कोणता आजार कोणत्या व्हेक्टरमुळे होतो हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे जपानी इन्सेफलायटिस हा रोग कोणत्या डासामुळे होतो. डासामुळेच होतोय हा. पण इथे बघा नाव काय आहे. ऑप्शन नंबर 1 ॲनोफिलीज डास, दुसरा आहे एडिस डास, तिसरा आहे क्युलेक्स डास आणि चौथा आहे मॅन्सोनिया डास. याचं उत्तर सांगतो. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 क्युलेक्स डास. क्युलेक्स डासमुळे काय होतं रे तर जपानी इन्सेफलायटिस हा रोग होतो. क्युलेक्स डास मुळे जपानी इन्सेफलायटिस होतो. आणि जपानी इन्सेफलायटिस जो आहे ना तो ना एका प्रकारे व्हायरस जनित आजार आहे. म्हणजे एका प्रकारे क्युलेक्स हा व्हायरस घेऊन जातो. जो व्यक्ती संक्रमित आहे त्याच्यामधून हा व्हायरस घेऊन जातो कोण क्युलेक्स डास आणि त्या दुसऱ्या जो संक्रमित नाही त्या व्यक्तीच्या शरीराला चावेल कुठेतरी आणि त्याच्यामध्ये हा एका प्रकारे व्हायरस सोडून देईल. आता बघा क्युलेक्स डास जो आहे ना क्युलेक्स डास तो जास्त करून ना जे शेतीचं जे पाणी असतं ना तिथे एका प्रकारे वाढतो किंवा प्रजनन करतो म्हणू शकता. आणि त्यातल्या त्यात जिथे तांदळाची शेती होते ना तिथे याची वाढण्याची क्षमता तांदळाच्या शेतीच्या पाण्यामध्ये तिथे वाढण्याची शक्यता याची भरपूर प्रमाणामध्ये असते. कोणाची तर क्युलेक्स डासाची. आता जपानी इन्सेफलायटिस याच्यामध्ये हा व्हायरस काय काम करतो तर हा ना सर्वात जी आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ना तिला बिघडवायचं काम करतो. मेंदूला बिघडवायचं काम करतो. तुम्हाला जर कधी आला जपानी इन्सेफलायटिस याच्यामुळे सर्वात प्रभावी अंग एका प्रकारे कोणता तर तो आहे ब्रेन. ब्रेनमध्ये काय आहे फोर ब्रेन, मिड ब्रेन, हँड ब्रेन हा सगळ्याला बिघडून ठेवल. सेरेब्रम बिघडला तर काय होईल सेरेब्रम सेन्सरी ऑर्गन्सला एका प्रकारे कंट्रोल करतो. म्हणजे आपलं एका प्रकारे डोळ्यांची सुद्धा बघण्याची क्षमता कमी होऊ शकते किंवा ऐकण्याची सुद्धा बोलण्याची सुद्धा आपले हातपाय चालतात ते त्यांना सुद्धा एका प्रकारे ऑर्डर देऊ शकणार नाही वेळेवर कोण ब्रेन जर जपानी इन्सेफलायटिस झाला असेल तर. आता बघा जपानी इन्सेफलायटिसमुळे हे होतं. त्याचबरोबर हायपोथॅलेमससुद्धा आहे ब्रेनमध्ये त्यालासुद्धा बिघडवेल. ताप वगैरे येऊ शकतो व्यक्तीला भरपूर प्रमाणामध्ये. एवढंच लक्षात ठेवा. याच्यामध्ये जास्त काय लक्षात ठेवू नका. व्हायरस जनित आहे आणि काय व्हेक्टर काय क्युलेक्स डास आहे. आता बघा चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो. आता इथं चिकन आहे म्हणजे लोक विचार करतील काय चिकनमुळे होतो का काय. ऑप्शन बघायचे काय आहेत. एक आहे क्युलेक्स डास, एक आहे क्युलेक्स डास, दोन आहे ॲनोफिलीज डास, तिसरा आहे एडिस डास आणि चौथा आहे मॅन्सोनिया डास. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 एडिस डास. एडिस डासामुळे चिकनगुनिया हा आजार होतो. चिकनगुनिया जो आहे ना तो सुद्धा व्हायरसमुळे होणाराच आजार आहे. कोणता चिकनगुनिया सुद्धा व्हायरसमुळे होणाराच आजार आहे. एडिस डास त्याचा व्हेक्टर आहे. बघा चिकनगुनियाचा सुद्धा काय एका व्यक्तीला असेल चिकनगुनिया त्याच्यामधून तो एडिस डास त्याला चावेल त्याच्यामधून तो व्हायरस उचलेल चिकनगुनियाचा येईल आणि निरोगी व्यक्तीच्या शरीराला चावेल आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफर करेल कोणता हा व्हायरस चिकनगुनियाचा व्हायरस. चिकनगुनियाचे जे व्हायरस असतात ना ते काय करतात माहिती का व्यक्तीच्या शरीरामध्ये आले ना ते सुद्धा एका प्रकारे लपायची जागा बघतात आणि त्यांची प्रमुख लपायची जागा तर शरीरभर आहे. पण त्यातल्या त्यात जिथे जॉईंट्स असतील ना जॉईंट्स म्हणजे हा जॉईंट्स बघा हाताचा खांद्याचा जॉईंट्स बघा मनगटाचा बघा कोपऱ्याचा बघा इथं कमरेचं बघा किंवा इथं गुडघ्याचं बघा जिथे जॉईंट्स आहेत तिथंच डायरेक्ट जाऊन लपेल तिथं जाऊन एका प्रकारे जाऊन लपेल. पण हा जेव्हा शरीरात येतो ना तेव्हा आपली इम्युन सिस्टीम तर तयारच असते. कोणत्याही आजार आला तर त्याच्यासाठी तयार की बाबा त्या आजारासोबत आपल्याला लढायचे म्हणून इम्युन सिस्टीम बोलते अच्छा तू इथं जाऊन लपला का जॉईंट्समध्ये थांब. इम्युन सिस्टीम लगेच इम्युन सेल्सला सांगते. इम्युन सेल्सला किंवा आपण म्हणू शकतो की एका प्रकारे WBCलाच म्हणा WBCलाच एका प्रकारे म्हणते की जा लवकरात लवकर जॉईंट्समध्ये जा आणि तिथं जाऊन ह्या व्हायरसला एका प्रकारे मारायचं काम कर. WBC म्हणते ओके डोंट वरी मी जातो आणि मारतो ह्या व्हायरसला. आता जॉईंट्समध्ये तर व्हायरस आहे तिथे येतो WBC पण बघतो तू इथं लपलाय का. WBC लगेच स्वतःचं सगळं हत्यार वगैरे काढल आणि लगेच एकदम जोरदार अटॅक कर कोणावर तर व्हायरसवर.
पण इथे WBC स्वतःला सुद्धा गडबड करून घेते एका प्रकारे. याच्यावर अटॅक करतं. काय काय लोक नाही का की बाबा दुश्मनावर अटॅक करायला जातात पण स्वतःवर सुद्धा पलटवार होतो. याच्यावर अटॅक करतात एका प्रकारे, याला हरवतात सुद्धा, पण स्वतःच्या शरीराला सुद्धा भरपूर इन्फेक्शन किंवा त्रास करून घेतात. त्यामुळे हे जॉईंट्स असतील ना तिथे एका प्रकारे ह्या दोघांच्या भरपूर हाणामाऱ्या होतात आणि जे जॉईंट्स असतात ना ते एका प्रकारे सुजलेले दिसतात. मग लोक म्हणतात की बाबा माझे जॉईंट्स वगैरे दुखतात ते भरपूर प्रमाणामध्ये, काही हाडे ठेसू झाले का, हाडं काही निघायला लागले का असे म्हणतात ते. मग त्यांचे एका प्रकारे जॉईंट्स दुखतात किंवा त्याला सांधेदुखीसुद्धा आपण म्हणू शकतो की बाबा लोकांमध्ये सांधे दुखतात भरपूर प्रमाणामध्ये, ते याच्यामुळे सुद्धा हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं, जॉईंट्स दुखायचं, सांधे दुखायचं. आणि काय काय वेळेस ना हे सांधे ना पार भरपूर काळ, महिन्यानुमहिने किंवा कधी कधी तर वर्षानुवर्षेसुद्धा दुखतात याच्यामध्ये, हां, चिकनगुन्यामध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, ऑन्कोस्कारियोसिस म्हणजेच एका प्रकारे रिव्हर ब्लाइंडनेस कोणत्या कीटकामुळे होतो? हा कीटकजन्य रोग आहे, एका प्रकारे कृमीमुळे होणारा रोग आहे. कोणता? रिव्हर ब्लाइंडनेस किंवा ऑन्कोस्कारियोसिस हा कृमीमुळे होणारा आजार आहे. आता याला रिव्हर ब्लाइंडनेस काय म्हटलं, म्हणजे एका प्रकारे रिव्हरला काय दिसत नाही असं म्हणायचं का यांना? तर नाही. हे बघा, ही जी कृमी असते ना एका प्रकारे, कृमीनं ह्या कृमीचं वहन कोण करतं? आधी तुम्हाला मी ऑप्शन सांगतो बघा. एक आहे ब्लॅक फ्लाय, दुसरा आहे सँड फ्लाय, तिसरा आहे घर माशी आणि चौथा आहे चेचे माशी. याचं योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ब्लॅक फ्लाय. आणि ही जी ब्लॅक फ्लाय आहे ना ती ह्या कृमीचं वहन करते, एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर करते. मी तुम्हाला म्हटलं रिव्हर ब्लाइंडनेस का नाव दिलं, तरी ब्लॅक फ्लाय आहे ना ही ना एका प्रकारे नदीच्याच आजूबाजूला राहते किंवा नदीच्या आजूबाजूलाच स्वतःचं प्रजनन करते आणि त्यानंतर स्वतःची संख्या वाढवते. कोण? ब्लॅक फ्लाय. आणि तिथे जर मग एखाद्या व्यक्तीला चावली वगैरे तर हा कृमी जो आहे ना तो त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडेल. आणि शरीरामध्ये सोडेल म्हणजे एका प्रकारे कृमी नाही सोडणार, तर हिच्या ज्या लार्वा असतात, लार्वा जे असतात ना, लार्वा म्हणजे काय माहिती आहे का? कृमीची म्हणा किंवा एखाद्या कोणाची जी सुरुवातीची अवस्था असते ना, सुरुवातीची अवस्था किंवा म्हणजे कृमी तयार होण्याची लहान, ही कृमी समजा की मोठी आहे म्हणजे एका प्रकारे वयस्क आहे, तर लार्वा ना एका प्रकारे तिची लहानपणीची अवस्थासुद्धा आपण म्हणू शकतो. तर ब्लॅक फ्लाय घेते याची लार्वा आणि ती दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडेल. आणि त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय परिणाम होईल माहिती आहे का? यांचा लार्वाचा, कोणाच्या ऑन्कोस्कारियोसिस किंवा ह्या लार्वाचा प्रमुख उद्देश फक्त आणि फक्त डोळ्यांना हानी पोहोचवणे आहे. फक्त आणि फक्त काय? डोळ्यांना हानी पोहोचवणे याचा प्रमुख उद्देश आहे. कशाचा? ह्या लार्वाचा. हे जातील डोळ्यांपाशी. डोळ्यांना 2-3 दिवस तर काय होणार नाही किंवा आठवड्याभर सुद्धा काय होणार नाही काही लोकांमध्ये. हळूहळू ना डोळ्यांमध्ये ना त्रास व्हायला, म्हणजे एका प्रकारे झणझण्या मारतील, डोळे असे उघडझाप करतील. त्यानंतर हळूहळू डोळ्यांना खाज सुटेल, मग व्यक्तींना असे डोळे खाजवेल. डोळ्यामधून भरपूर प्रमाणामध्ये सुद्धा पाणी निघू शकते, डोळे लाल सुद्धा होतात. याच्यामुळे याचा खास फोकस आहे कशावर? डोळा हा फोकस करतो, डोळ्यावरच फोकस करणार हा रोग, रिव्हर ब्लाइंडनेसचा डोळ्यावरच फोकस करणार. हळूहळू ना तुम्हाला त्या व्यक्तीला ज्याला संक्रमित केलं आहे ना त्याला दिसणं सुद्धा कमी होतं. मग तो व्यक्ती त्या कोई मिल गयामधल्या त्या रोहितसारखा करल, मा मुझे दिखाई नाही दे रहा, असं तो व्यक्ती करू लागल. त्याच्यामुळे याचा मेन फोकस काय? डोळा वगैरे आहे. आणि याच्यामुळे नंतर अंधत्वसुद्धा येऊ शकतं. कशामुळे? तर रिव्हर ब्लाइंडनेस नावाच्या या आजारामुळे. आता पुढचा प्रश्न बघा, पिवळा ताप म्हणजेच काय? येल्लो फीवर म्हणजे पिवळा ताप कोणत्या डासामुळे होतो? आता बघा ऑप्शन काय आहेत. ऑप्शन नंबर 1 क्युलेक्स डास, ऑप्शन नंबर 2 एडिस डास, ऑप्शन नंबर 3 मॅन्सोनिया डास आणि ऑप्शन नंबर 4 ॲनोफिलिस डास. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 एडिस डास. एडिस डासामुळे काय? पिवळा ताप होतो. आणि हा सुद्धा काय आहे? एका प्रकारे व्हायरसमुळे होणारा आजार आहे. एडिस डास मी तुम्हाला सांगितलं की स्वच्छ पाण्यामध्येच राहतो. कुठे राहतो? किंवा स्वच्छ पाण्यामध्येच स्वतःचं प्रजनन करेल, स्वतःची संख्या वाढवेल. त्यानंतर हा व्हायरस जो आहे तो एका संक्रमित व्यक्तीमधून घेईल आणि निरोगी व्यक्तीमध्ये जाऊन चावेल त्याला आणि त्याच्यामध्ये हा व्हायरस जाऊन सोडेल. आणि मग पिवळा ताप का रे म्हटलं याला? कारण याच्या ज्या पण व्यक्तीला हा होतो ना येलो फीवर, त्या व्यक्तीचं शरीर जे आहे ते एका प्रकारे पिवळं दिसू लागतं. त्या व्यक्तीचे डोळेसुद्धा पिवळे होतात. त्या व्यक्तीला ना याच्यामध्ये भूक
भरपूर प्रमाणामध्ये कमी लागते आणि जर भूक कमी लागली तर पोटामध्ये काय असणार नाही, एका प्रकारे त्या व्यक्तीचं पोषणसुद्धा कमी होईल. तो व्यक्तीच्या शरीरामध्ये काही एनर्जी राहणार नाही भरपूर प्रमाणामध्ये, कारण त्याला जेवणच जाणार नाही ह्या पिवळ्या आजारामध्ये, पिवळ्या फिवरमध्ये. त्याचं यकृत जे लिव्हर आहे ना त्याच्यावर सुद्धा हा व्हायरस अटॅक करतो. आणि जर वेळेवर उपचार केला नाही किंवा काही भरपूर सिरियस वगैरे असेल तर हे लिव्हर डॅमेज होण्याचं किंवा लिव्हर खराब होण्याची सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये शक्यता असते. कशामध्ये? पिवळ्या तापामध्ये. आणि व्हेक्टर काय आहे तर एडिस डास. पुढचा रोग बघा, प्लेग रोगाचा मुख्य वाहक कोणता आहे? ऑप्शन बघा, एक आहे डास, दोन आहे पिसू, तिसरा आहे सँड फ्लाय आणि चौथा आहे घर माशी. याचं उत्तर सुद्धा सांगतो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पिसू. काही काहींना वाटेल की उंदीरसुद्धा आहे, तर बघा होतं काय, इथं व्हेक्टर विचारलं आहे, व्हेक्टर आहे पिसू. आणि व्हेक्टर म्हणजे काय की बाबा एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये रोगाचं ट्रान्सफर करणारा त्याला म्हणतात व्हेक्टर. हा काय करतो, पिसू जो आहे ना तो राहतो उंदरावर राहील. म्हणजे एका प्रकारे जो उंदीर आहे ना त्याचं याचं पिसूचं घर आहे कोण? उंदीर. ह्या उंदरांवर राहतो पिसू. आता उंदीर जर घरांमध्ये वगैरे कुठे असतील, असे फिरत वगैरे असतील आणि ते उंदीर जर संक्रमित असतील कशाने तर प्लेगनी, तर हा त्या उंदरांना चावेन. याच्यामध्ये पिसूमध्ये आला कोण तर प्लेग आला पिसूंमध्ये. आणि पिसू जेव्हा व्यक्तीला चावेल तेव्हा त्याच्यामध्ये ह्या प्लेगचा आजार एका प्रकारे सोडेल किंवा प्लेगचा जो बॅक्टेरिया आधारित किंवा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे कोण? प्लेग. म्हणजे प्लेगचा बॅक्टेरिया त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडेल. आणि त्या व्यक्तीमध्ये काय चेंजेस होते रे? बघा मी तुम्हाला मग अशी सांगितलेलं, हत्तीपायामध्ये एक गोष्ट सांगितलेली, लिम्फॅटिक व्हेसल्स सांगितले होते. लिम्फॅटिक व्हेसल्स काम काय करत होते तर शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी होते. ज्या प्रकारे सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आर्टरी म्हणा किंवा शिरा वगैरे धमन्या वगैरे म्हणा ते रक्त वाहण्याचं काम करत होतं, त्या प्रकारे लिम्फॅटिक व्हेसल्स काय काम करत होते तर सेल्समध्ये जे घटक जास्त होतील म्हणजे पाण्याचे घटक जास्त होतील तर ते फ्लूइड घेऊन येईल, पाणी घेऊन येईल, म्हणजे बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि बाहेर काढून कशामध्ये ह्या ब्लडमध्ये वगैरे किंवा धमन्या शिरामध्ये सोडेल आणि नंतर ते लघवी वाटे म्हणा शरीराबाहेर टाकलं जाईल. त्याप्रमाणे प्रोटीन वगैरे जास्त झाला असेल तर ते सुद्धा घेऊन येईल, फॅट वगैरे जास्त झालं तर ते सुद्धा, म्हणजे एका प्रकारे जी गोष्ट सेल्समध्ये जास्त होईल, सेल्सला एका प्रकारे त्रास होतो त्या गोष्टींचा, ती गोष्ट बाहेर काढण्याचं काम लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणतात. पण हिच्यामध्ये जेव्हा बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतो कशामध्ये लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये, तेव्हा समजा लिम्फॅटिक व्हेसल्स समजा की तुम्ही पाईप आहे एका प्रकारचा. आणि आणखी एक गोष्ट आहे याच्यामध्ये, लिम्फ नोड याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणजे पाईप समजा आणि लिम्फ नोड एका प्रकारे टाकी समजा, एक टाकी आहे. आता लिम्फॅटिक व्हेसल्स हे बॅक्टेरिया वगैरे आणल, इथे कसला प्लेगचा बॅक्टेरिया वगैरे आणल आणि ह्या लिम्फ नोडमध्ये साठवत जाईल. बॅक्टेरिया आला लिम्फ नोडमध्ये, इथे लिम्फ नोडमध्ये जो बॅक्टेरिया आला ना त्याची वाट कोण बघत असतं माहिती का तर WBC याची वाट बघत असतं ह्या बॅक्टेरियाच्या वगैरे. म्हणजे तिथं WBC एका प्रकारे तयारच असतं. कोणताही आजार आला, कोणताही बॅक्टेरिया व्हायरस तो इथेच येणार लिम्फ नोडमध्ये, तिथं WBC तयारच आहे. WBC बोलतो आला का तू, थांब तुझ्याकडे बघतो. WBC लगेच याच्यावर अटॅक करणार, लगेच अटॅक ह्या बॅक्टेरिया व्हायरस किंवा प्रोटोझोआ म्हणा कशावरही लगेच अटॅक करणार. आणि जसा अटॅक कराल ना WBC एकदम तीव्रतेने वगैरे वार करतो आणि हा सुद्धा बॅक्टेरिया वगैरे प्रत्युत्तर सुद्धा देतो. दोघांचं भांडण होतं, त्या भांडण्यामध्ये जो लिम्फ नोड असतो ना तोच एक डगमगून जातो, एका प्रकारे थरथरून जातो आणि स्वतःची साईज वाढवतो. म्हणजे एका प्रकारे तो फुगतो म्हणजे त्या स्वतःची साईज काय करेल, एका प्रकारे स्वतःची साईज वाढवायचं काम करेल आणि ते लिम्फ नोड एका प्रकारे सुजलेले दिसतं. आता लिम्फ नोड कुठे असतील शरीरात भरपूर ठिकाणी आहेत. त्याच प्रकारे बघा मांडीमध्ये पण प्लेगमधलं सांगतो, प्लेगमध्ये मांडीमध्ये सुद्धा ते लिम्फ नोड फुगतात, काखेमध्ये वगैरे सुद्धा, छातीवर सुद्धा आणि हातावर सुद्धा फुगायचं काम भरपूर ठिकाणी फुगतात, पण इथे जास्त करून फुगतात लिम्फ नोड. आणि मग त्या लिम्फ नोडमध्ये पाणीसुद्धा होतं आणि हे यांची प्रतिक्रिया जेव्हा देतात तेव्हा त्यांच्यामध्ये सूजसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये येते. आणि हा झाला प्लेग रोग. बघा प्लेग रोगला ब्लॅक डेथ
ब्लॅक डेथसुद्धा म्हणतात. ब्लॅक डेथ का रे म्हणतात? कारण 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये याच्यामुळे भरपूर लोक मृत्युमुखी पडले होते. आपल्या भारतामध्ये सुद्धा प्लेग आला होता, माहिती आहे ना. भरपूर लोक मृत्युमुखी झाले होते, त्याच्यावर कोणतं औषध वगैरे नव्हतं, काही नव्हतं, म्हणून लोक वगैरे मरत होती. भरपूर प्रमाणामध्ये मेलती एका प्रकारे लोक. मृत्यू म्हणजे डेथ आणि ब्लॅक म्हणजे एका प्रकारे लोकांचा भरपूर नायनाट झालता, म्हणून लोकांनी त्याला ब्लॅक नाव दिलं आणि एका प्रकारे याला ब्लॅक डेथ म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये लोक मृत्युमुखी झाली होती. त्याचबरोबर प्लेगमध्ये ना शरीरावर ना एका प्रकारे काळे काळे डाग येतात. काळे काळे डाग म्हणा किंवा पट्ट्या वगैरे येतात, त्यामुळे सुद्धा याला ब्लॅक डेथ म्हणतात. कारण काळे डाग यायचे आणि त्या काळ्या डागांमुळे म्हणा किंवा प्लेगमुळे लोकांचा मृत्यू व्हायचा, म्हणून याला ब्लॅक डेथसुद्धा म्हणायचे म्हणतात. आता बघा पुढचा प्रश्न. ट्रायपॅनोसोमायसिस म्हणजे स्लीपिंग सिकनेस कोणत्या कीटकामुळे होतो? काय स्लीपिंग सिकनेस? आता ऑप्शन्स बघा. एक आहे ब्लॅक फ्लाय, दुसरा आहे सेत्से माशी, तिसरा आहे घर माशी आणि चौथा आहे फायर फ्लाय. याचं योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, सेत्से माशीमुळे कोणता? तर स्लीपिंग सिकनेस हा आजार होतो. ही माशी काय करेल? जो व्यक्ती संक्रमित आहे त्याच्यामधून घेईल आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर करेल. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर करेल तेव्हा स्लीपिंग सिकनेसचे किंवा ट्रायपॅनोसोमायसिसचे जे ट्रायपॅनोसोमासिसचे जे असतील ज्याच्यामुळे कीटक वगैरे, तर ते काय करतात माहिती आहे का? ते जातील व्यक्तीच्या शरीरामध्ये आणि जेव्हा व्यक्तीच्या शरीरामध्ये जातात ना, ते कुठे राहत नाही, ते मोकळेपणाने राहतात. कुठे? तर RBCमध्ये राहतील. RBCमध्ये त्यांना भीती नसती, WBCची वगैरे म्हणा किंवा प्रतिरक्षा तंत्राची भीती नसती. का? कारण WBC येतं त्यांना ओळखूच नाही शकत, कारण ते स्वतःची जी लेअर असते ना, ती लेअर ना वारंवार बदलत राहतात. आउटर कवरिंग एका प्रकारे बदलत राहतं, त्यामुळे WBC त्यांना ओळखूच नाही शकत एका प्रकारे. मग हे हळूहळू काय करतील? हे रक्तामध्ये राहतात आणि हळूहळू रक्तामध्येच स्वतःची संख्या वाढवतील आणि जातील कुठे? तर डायरेक्ट जातील डोक्यामध्ये, मेंदूमध्ये जातील. मेंदूचं सिस्टीमच हे सुद्धा बिघडून टाकतात. कोणत्या रोगामध्ये? स्लीपिंग सिकनेसमध्ये हे जे असतात त्याचे ते मेंदूचं सिस्टीमच बिघडून टाकतील आणि मेंदूमध्ये एक किंवा डोक्यामध्ये म्हणू शकता एक एंडोक्राइन ग्लँड आहे. त्या ग्लँडचं नाव काय? तर पिनाईल म्हणू शकता तुम्ही. पिनाईल ही एंडोक्राइन ग्लँड आहे, तिचं पण सिस्टीम बिघडवतो. हे बघा, आपल्याला जेव्हा झोप वगैरे येते, झोप काय येते आपल्याला? आपोआप झोप काय येते? कारण ही पिनाईल ग्रंथीना सिलेटोनिन आणि मिलेटोनिन नावाचं हार्मोन सिक्रेट करते, ज्यामुळे आपल्याला झोप येते. आणि आपल्याला बघा कधी कधी झोपच येत नाही, तर सिलेटोनिन आणि मिलेटोनिन कमी प्रमाणात निघतं, म्हणून आपल्याला झोप येत नाही. आपण बघा फ्रेश होण्यासाठी किंवा सकाळी सकाळी एक्झामसाठी वगैरे उठलो तर आपली आई वगैरे म्हणा आपल्याला चहा म्हणा किंवा कॉफी वगैरे देते. का? आपल्याला झोप येऊ नये म्हणून. तेव्हा चहा आणि कॉफीमुळे काय होतं? तर पिनाईल ग्रंथी कमी प्रमाणात काम करते आणि सिलेटोनिन मिलेटोनिन सिक्रेट होत नाही, ज्यामुळे आपल्याला झोप कमी येते. त्यावेळेस हे पिनाईल ग्रंथी कमी काम करते. आता इथे जी आहे ना स्लीपिंग सिकनेसमध्ये पिनाईल ग्रंथीना बिघडते आणि ती भरपूर प्रमाणामध्ये सिलेटोनिन मिलेटोनिन सिक्रेट करेल आणि व्यक्तीला भरपूर प्रमाणामध्ये झोप येईल. झोप म्हणजे अशी नाही नुसते असा उठला व्यक्ती, थोड्या वेळ जागे राहायला लगेच झोपला, उठला जागे राहायला लगेच झोपला. यामुळे कधी कधी ना चक्करसुद्धा येते, व्यक्तीचं शरीरावर नियंत्रण असतं, त्याला काय काम करायची इच्छाच राहत नाही. अशा पिनाईल ग्रंथीमुळे होऊन जातं ह्या स्लीपिंग सिकनेसमध्ये. आणि मेंदूमध्ये अटॅक करतो म्हणजे मेंदूमध्ये तुम्हाला सांगितलं हायपोथॅलॅमसला बिघडवायला. हायपोथॅलॅमस बिघडला तर शरीराचं तापमान वाढेल. चला आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघा. क्युटेनियस लिशमानियासिस म्हणजेच एका प्रकारे त्वचा रोग कोणत्या कीटकामुळे होतो? ऑप्शन्स बघा काय आहेत. ऑप्शन आहे एक माशी, दुसरा आहे सँड फ्लाय, तिसरा आहे गोचिड आणि चौथा आहे आळ्या. याचं योग्य उत्तर काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सँड फ्लाय. आता बघा त्वचारोग म्हणजे सँड फ्लाय हा जो आहे तो त्याचं काय आहे? व्हेक्टर वाहून येण्याचं काम करतं. हा जो व्हेक्टर वाहून येईल कोणाला? ह्या लिशमानियासिस नावाच्या एका, हा पण काय आहे? परजीवी आहे. एका प्रकारे परजीवीमुळे होणारा आजार आहे. कोणता? हा क्युटेनियस लिशमानियासिस. हा परजीवीला वाहून यायचं काम कोण करेल? तर सँड फ्लाय वाहून येईल. एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर करेल आणि जेव्हा दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा जो जाईल ना तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा परजीवी काम काय करतो माहिती आहे का? त्या व्यक्तीच्या आधी ह्या त्वचेवर आधी इन्फेक्शन करायचं काम करतो. यामध्ये त्वचेवर ना फोड येतात, लाल लाल फोड येतील. ते लाल लाल फोड ना काही काळाने फुगतील.
त्यामध्ये पाणी होईल आणि पाणी झाल्यानंतर ना हळूहळू ना म्हणजे त्या पाण्याचं एखाद्या प्रकारे रूपांतर ना पूमध्ये होईल. आधी पाणी होतं, पाण्यानंतर पूमध्ये होईल, नंतर हे पू वगैरे बाहेर निघून जाईल, ती जखम वगैरे व्यवस्थित होईल. पण जेव्हा हे फोडेची अवस्था असते ना किंवा लाल लाल पुरळ म्हणू शकता, तेव्हा ना व्यक्तीला खाज भरपूर येते. व्यक्ती 10 वेळा अंगच खाजत असतो नाही का, त्याला राहवत नाही, भरपूर प्रमाणामध्ये खाज येते. कशामध्ये? तर त्वचारोगमध्ये म्हणजेच क्युटेनियम लिशमानियासिसमध्ये. आणि व्हेक्टर कोणी? व्हेक्टरचंच आज लेक्चर आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. व्हेक्टर काय याचा? तर व्हेक्टर आहे सँड फ्लाय. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे झिका विषाणू कोणत्या डासामुळे होतो? ऑप्शन्स बघा. ऑप्शन्स आहेत. 1 क्युलेक्स, दुसरा आहे एडिस इजिप्टी, तिसरा आहे अनोफिलीज किंवा चौथा आहे मॅन्सोनिया. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 एडिस इजिप्टी. झिका विषाणूचा, झिका काय आहे? व्हायरसमुळे होणारा आजार आहे, एका प्रकारे व्हायरसमुळे होणारा आजार आहे आणि त्याचा व्हेक्टर कोण आहे? तर एडिस इजिप्टी. एडिस इजिप्टी मी तुम्हाला सांगितलेलं की तो आहे चांगल्या पाण्यामध्ये राहतो किंवा चांगल्या पाण्याच्या आसपास राहतो आणि तिथेच स्वतःचं प्रजनन करतो, एका प्रकारे संख्या वाढवतो. याचं बघा एडिस इजिप्टी. त्याचा आणखी एक बघा, मलेरियाचा जो ॲनोफिलीज माशी डासामुळे होतो मलेरिया, तो ना रात्रीस सक्रिय असतो, एका प्रकारे रात्रीस सक्रिय असतो, म्हणजे तो रात्रीस व्यक्तीला चावेल. पण जो एडिस असतो ना, एडिस इजिप्टी, तो सकाळचा म्हणा किंवा जेव्हा सूर्य मावळतानाचा वेळ त्यावेळेस भरपूर सक्रिय असतो. कोण? एडिस इजिप्टी. आता हे बघा इथं आलो एडिस इजिप्टी मासापासून भरपूर हे आलं म्हणून मी तुम्हाला सांगतो याच्यामुळे आणखी कोणकोणते हे आजार वगैरे होतात. तर बघा आपण डेंग्यू पाहिला, तो पण कशामुळे? एडिस इजिप्टीमुळेच होतो डेंग्यू. आता काय? झिका. झिका झालं. त्यानंतर काय? येल्लो फीवर. हे कशामुळे होतात रे? तर हे होतात एडिस इजिप्टी. त्याचबरोबर चिकनगुनिया, चिकन पॉक्स, हे सगळे जेवढे आहेत ना ते एडिस इजिप्टीमुळेच होतात. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा, एवढे सगळे आजार जे आहेत ते होतील एडिस इजिप्टीमुळेच होतात. आता झिकामध्ये पण बघा, झिकामध्ये पण एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये व्हायरस ट्रान्सफर मारला कोणी? एडिसनी. त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा हेच एका प्रकारे शरीरावर लाल पुरळ येतील, परत त्यांना खाज वगैरे येतील, त्या शरीरावर काही प्रमाणामध्ये फोडे येतील, पण नंतर लगेच हा काही दिवसांनी जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं तर लगेच बरं होऊन जाईल. याच्यामध्ये एवढा काही त्रास वगैरे होत नाही व्यक्तीला. फक्त तुम्ही व्हेक्टर लक्षात ठेवायचं काम करा. आता बघा पुढं रॉकी माउंटन स्पॉटेड फिवर. रॉकी माउंटन स्पॉटेड फिवर कोणत्या वाहकामुळे होतो? हे जे सगळे तुम्हाला सांगितले, हे सगळेचे सगळे ना व्हायरसमुळे होतात. व्हायरस, आपल्याला जो सर्दी ताप येतो ते सुद्धा एका प्रकारचा व्हायरसच आहे. ओके, हे काय सांगितलं? रॉकी माउंटन स्पॉटेड फिवर कोणत्या याच्यामुळे वाहकामुळे होतो? ऑप्शन बघा. 1 आहे माशी, 2 आहे गोचिड, तिसरा आहे सँड फ्लाय आणि चौथा आहे पिसू. याचं योग्य उत्तर बघा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गोचिड. गोचिड हे याचं योग्य उत्तर आहे. आता गोचिड हा झाला याचा व्हेक्टर, पण याला रॉकी माउंटन स्पॉटेड फिवर का म्हटलं? तर बघा अमेरिका जो खंड आहे, आता मी व्यवस्थितपणे मला माहीत नाही एवढं, पण बघा हे उत्तर अमेरिका जो खंड आहे ना, तिथं वेस्टला, ह्या उत्तर अमेरिका खंडाच्या वेस्टला रॉकी माउंटन आहे. वेस्टलाच आहे ना रॉकी माउंटन आहे. तर त्या माउंटनवर जे लोक राहायचे ना, तर तिथे अमेरिका हा झाला इथे, आणि याच्या इथे जे लोक राहत होते ना त्यांच्यामध्ये पहिला हा जो फिवर आहे तो पाहायला गेला, आणि त्यामुळे त्यांना रॉकी माउंटन स्पॉटेड म्हणजे इथे रॉकी माउंटनमध्ये स्पॉटेड म्हणजे भेटला, आणि काय तर ताप, एका प्रकारे फिवर इथे भेटला. याच्यामध्ये बघा आता फिवरच दिले म्हणजे ह्या आजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताप हा ना भरपूर असतो. भरपूर प्रमाणामध्ये ताप असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा सेमच सिस्टीम आहे. ताप येतो, परत अंगाला खाज येते, लाल पट्टे येतात, माणूस खाजवत वगैरे बसतो, त्याला राहत नाही, आणि वेळेवर उपचार घेतले तर ते लवकर जखमा भरून जातील. आणि हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. कोणता? रॉकी माउंटन स्पॉटेड फिवर. आणि याचं काय व्हेक्टर काय सांगितलं तर गोचिड. डोक्याला जास्त टेन्शन द्यायचं नाही.
पुढचा आहे टायफस. टायफॉइड वेगळा आणि टायफस वेगळा. टायफस रोग कोणत्या भागामुळे होतो? टायफॉइडसुद्धा काय होतो? टायफॉइड जो असतो तो बॅक्टेरियामुळे होतो आणि टायफस सुद्धा कशामुळे? तर बॅक्टेरियामुळे होतो. टायफसमध्ये काय होतं? टायफसचा आधी ऑप्शन बघा कोणत्या भागामुळे होतो. ऑप्शन नंबर 1 उवा, दुसरा आहे डास, तिसरा आहे सँड फ्लाय आणि चौथा आहे गोचिड. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उवा. माणसांच्या कधी कधी डोक्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उवा वगैरे असतात, त्यांच्यामुळे हा आजार होतो. कोणता? टायफस. तो पण एका व्यक्तीमधूनच दुसऱ्या व्यक्तीमध्ये जातो. उवा बघा एका व्यक्तीच्या डोक्यामधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जातात. त्या जर ती ऊ जी असती ना ती जर संक्रमित असेल, म्हणजे ह्या टायफसचा जर बॅक्टेरिया तिच्यामध्ये असेल उवामध्ये, आणि ती जर दुसऱ्या संक्रमित व्यक्तीमधून जर दुसऱ्या व्यक्तीमध्ये गेली तर ती काय करते माहिती आहे का? उवा बघा चावायचं काम करतात. जेव्हा चावेल त्या निरोगी व्यक्तीला, डायरेक्ट त्याच्या रक्तामध्ये हा बॅक्टेरिया सोडत नाही. ह्या जी असते ना तिच्या विष्ठेमध्ये किंवा शौचमध्ये म्हणा किंवा विष्ठेमध्ये हा बॅक्टेरिया असतो. ही जिथे पण चावेल ना त्याच्यावरच शौच करेल, त्याच्यावरच करू शकते किंवा त्याच्या बाजूला सुद्धा शौच करू शकते. जर त्याच्यावरच केलं तर त्या विष्ठेपासून आतमध्ये जाईल बॅक्टेरिया, आणि जर समजा त्याच्या आजूबाजूला केलं तर कोणतीही गोष्ट आपल्याला चावली, मच्छर वगैरे चावला, मुंगी वगैरे चावली, काही चावलं, ही वगैरे चावली, तर लगेच व्यक्ती खाजवायचं काम करतो. जेव्हा व्यक्ती खाजवेल, ही इथली विष्ठा असेल जाऊन याच्यावर सुद्धा बसू शकते किंवा याला सुद्धा लागू शकते. त्या विष्ठेमधून मग जाईल आत बरोबर व्यक्तीच्या शरीरामध्ये हा बॅक्टेरिया, आणि हा बॅक्टेरिया पुन्हा आत गेला तर याच्यामध्ये सुद्धा ताप येतो. ताप नॉर्मल असतो, जास्त नाही, नॉर्मल. पण स्नायू एका प्रकारे आखडून जातात. जे स्नायू असतात आपले मसल्स वगैरे म्हणू शकता, मसल्स वगैरे जे आहेत ना ते प्रकारे कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे ताणले जात नाही. आपल्या हातांची, पायाची किंवा शरीराची ना मूवमेंट एका प्रकारे ना होत नाही व्यवस्थित प्रकारे, म्हणून आपलं काम करायचं सुद्धा मन होत नाही आणि व्यक्ती गळून जातो. म्हणून यावर सुद्धा उपचार घेणं आवश्यक आहे. कशामध्ये? टायफसमुळे. आणि याच्यामध्ये, आणि हे कशामुळे होतं याचा वेक्टर काय? तर हा याचा काय आहे? वेक्टर आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न रिव्हर ब्लाइंडनेसचा झाला ना रे आपला. ओन्कोस्कारेसिस रिव्हर ब्लाइंडनेस कोणत्या कीटकामुळे होतं? कोणत्या कीटकामुळे सांगितलेलं रे मी? तर याचं काय? ब्लॅक फ्लाय. आणि ब्लॅक फ्लाय हे कशावर हा वेक्टर आहे, आणि हे याच्यामुळे काय होतं तर डोळ्यांवर याचा जास्त परिणाम होतो. एका प्रकारे अंधत्व सुद्धा येऊ शकतं. हे आपण पाहिलेलं आहे. असे प्रश्न. तर मग बघा आपलं लेक्चर संपलेलं आहे. आता पुढे बघा ठाणे महानगरपालिका भरती JNMचं आम्ही ई-बुक लॉन्च केलेलं आहे. प्राइस काय आहे? 299 रुपये आहे. संपूर्ण तांत्रिक घटक वगैरे कव्हर केले जाते. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. सामान्य ज्ञान, GK GSचे लेक्चर आहेत जे आमच्या कोमल मॅम घेतील. तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. त्या मॅम सगळं तुमचं कव्हर करून टाकतील. एक्झामचं जे आहे ते सगळं. स्टाफ नर्सच्या जागा निघाल्यात, परिचारिका, पब्लिक हेल्थ नर्स, या सगळ्यांसाठी हे उपलब्ध आहे. प्राइस काय म्हटलं मी? 299 रुपये. पुढचं बघा ठाणे महानगरपालिका भरती प्रस्ताविकाच्या जागा निघाल्यात ANMच्या. त्यामध्ये सुद्धा तांत्रिक घटक वगैरे कव्हर केले जातील. PDF नोट्स अवेलेबलच असतील तुम्हाला. GK GSचं तर मी म्हटलं कोमल मॅम तुमचं कव्हर करून टाकतील. त्याचबरोबर याची प्राइस काय? 199 रुपये. MPW ठाणे महानगरपालिका बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, संपूर्ण तांत्रिक घटक GK GS सगळं टोटली, आणि प्राइस काय? 199 रुपये. GK GS तांत्रिक घटक तुमचे कव्हर केले जातील. GK GS वगैरे सगळं कव्हर केलं जाईल. तर बघा आता आपलं लेक्चर संपलेलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की बघा इथे आम्ही जे शिकवतो, तुम्हाला वाटेल की हा लेक्चर झालं किती, पाऊण तासाचं म्हणा, 55 मिनिटाचं, 50 मिनिटाचं किंवा 1 तासाचं, पण ते फक्त 1 तासाचं लेक्चर नाही. 1 तासाचं तर तुम्ही फक्त पाहता ते, पण त्याच्या मागची मेहनत बघा. आम्हाला जवळपास तो डाटा काढायला किंवा आमचं जे हे स्क्रिप्ट वगैरे असतं, हे माहिती वगैरे काढायला आम्हाला जवळपास 2 ते 3 तास लागतात. त्याच्याबरोबरच त्यामध्ये आणखी एक्स्ट्रा ॲडिशनल माहिती काही टाकता येते का ते सुद्धा आम्हाला चेक करावं लागतं की बाबा, आणि तुमच्यापर्यंत काही चुकीची माहिती जाऊ नये, चुकीचा डाटा जाऊ नये ना, यासाठी सुद्धा आम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागतात. आम्ही भरपूर प्रयत्न करतो, त्यासाठी आम्ही डिस्कस वगैरे करतो एकमेकांशी. म्हणून तिथे समजून जाऊ नका की बाबा फक्त 1 तासाचं लेक्चर आहे. आमची सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये मेहनत असते.
त्यामुळे चला मग आता धन्यवाद. मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जर काहीही तुम्हाला त्रास वगैरे असेल किंवा काही समजलं वगैरे नसेल, तुम्हाला जर वाटलं असेल की आम्ही एक्स्ट्रा काही शिकवावं किंवा याच्याबद्दल जर एक्स्ट्रा वगैरे काही शिकवावं, तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट वगैरे करू शकता. आणि तुम्हाला जर ह्या आमच्या बॅचेस वगैरे घ्यायचे असतील ना, तर ॲप आहे स्टडी स्पेस मराठी. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही तो आमचा ॲप घेऊ शकता. ॲपवर जा, लॉग इन वगैरे करा मस्तपैकी. तिथं जाऊन बॅच बघा, जी बॅच तुम्हाला आवडते ती बिंदास घेऊन टाका. मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्या बॅचमध्ये तुमचे GK GS हे कोमल मॅम कवर वगैरे करून टाकतील. बाकीचे जे आहेत टॉपिक्स ते आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हे जे सांगितलं, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणा किंवा ANMच्या जागा निघाल्यात म्हटलं, JNMच्या, हे वगैरे तुमचं तिथे कवर केलं जाईल. तुम्हाला खरंच काळजी करण्याची काही एक गरज नाही. आणि ह्या ॲपची लिंक, ॲप काय सांगितलं, स्टडी स्पेस मराठी, प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा तिथे जायचं नसेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही जाऊन ती लिंक ओपन करा आणि तुम्ही तो ॲप डाउनलोड वगैरे करा आणि जी पण बॅच आवडते ती बॅच आमची परचेस करा. आता चला मग इथेच थांबू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.